मुलीला बघायला आले आणि नवरी मुलीने असा काही प्रश्न विचारला की सगळे पळाले। एका गरीब घरातील मुलीने असा कोणता प्रश्न विचारला होता ज्यामुळे श्रीमंत घराण्याचे लोक उठू निघून गेले? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? ज्योती नावाची एक साधी, शांत आणि समजूतदार मुलगी एका छोट्याशा गावात राहत होती। तिचे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी। घरात फार श्रीमंती नव्हती, पण संस्कार आणि माणुसकी भरपूर होती। ज्योती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि प्रत्येक गोष्टीत विचार करून निर्णय घ्यायची। तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, पण तिने कधी पैशासाठी स्वतःला बदललं नाही। ज्योतीचं वय वाढत गेलं आणि आता घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली। गावात तिच्या सौंदर्याची आणि स्वभावाची खूप चर्चा होती, त्यामुळे अनेक स्थळं येत होती, पण ज्योती प्रत्येक वेळी शांतपणे नकार द्यायची, कारण तिच्या मनात एक भीती कायम होती। ती भीती अशी होती जी तिने स्वतःच्या डोळ्यांनी एका जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात पाहिली होती। ज्योतीची खास मैत्रीण होती प्रिया। दोघी लहानपणापासून सोबत वाढल्या होत्या। प्रियाचं लग्न 2 वर्षांपूर्वी एका श्रीमंत घरात झालं होतं। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की प्रियाचं आयुष्य आता राजकुमारी सारखं होणार। मोठा बंगला, महागडी गाडी, नोकर चाकर सगळं काही होतं, पण काही महिन्यातच प्रियाचा चेहरा बदलू लागला। ती पूर्वीसारखी हसायची नाही, फोनवर कमी बोलायची। एक दिवस अचानक ती ज्योतीला भेटायला आली। तिच्या डोळ्यात अश्रू होते। त्या दिवशी प्रियाने जे सांगितलं ते ऐकून ज्योतीच्या पायाखालची जमीन सरकली। लग्नापूर्वी प्रियाच्या नवऱ्याला गंभीर आजार असल्याचं लपवण्यात आलं होतं। त्याला दारू आणि इतर व्यसनांची ही सवय होती, पण पैसा आणि प्रतिष्ठेच्या आड सगळं काही झाकलं गेलं होतं। प्रियाचं आयुष्य अक्षरशः नरक बनलं होतं। ती कुणाकडेही जाऊन रडायची, पण समाजाच्या भीतीने कुणाला काही सांगू शकत नव्हती। लग्न म्हणजे फक्त पैसा नसतो ज्योती, माणूस निरोगी आणि प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे। हे प्रियाचे शब्द ज्योतीच्या मनात कायमचे कोरले गेले। त्या दिवसानंतर ज्योतीने एक निर्णय घेतला, लग्न करायचं तर फक्त सत्य जाणूनच। कोण किती श्रीमंत आहे, किती मोठं घर आहे, किती गाड्या आहेत, त्यापेक्षा त्या व्यक्तीचं खरं आयुष्य कसं आहे हे तिला महत्त्वाचं वाटू लागलं। काही महिन्यांनी ज्योतीसाठी एक मोठं स्थळ आलं। आदित्य नावाचा मुलगा होता। शहरात त्याची मोठी कंपनी, करोडोंची संपत्ती, मोठं घर, बिझनेस, प्रतिष्ठा। गावात सगळीकडे त्या स्थळाची चर्चा सुरू झाली। लोक म्हणत होते ज्योतीचं नशीब खुललं। आदित्य दिसायलाही खूप देखणा होता, शिकलेला, शांत आणि व्यवस्थित बोलणारा। त्याचे आईवडीलही मोठ्या थाटात वागत होते। एका रविवारी ते तब्बल 25 नातेवाईक घेऊन ज्योतीला बघायला आले। घराबाहेर महागड्या गाड्यांची रांग लागली होती। शेजारी पाजारी खिडकीतून डोकावून बघत होते। ज्योतीची आई थोडी घाबरलेली होती। एवढ्या मोठ्या घरातील लोक पहिल्यांदाच त्यांच्या घरी आले होते। घरात सगळीकडे लगबग सुरू होती। चहा, नाश्ता, बोलणं, वातावरण अगदी आनंदाचं होतं। पण त्या सगळ्यात ज्योती मात्र शांत होती। तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं। आदित्य आणि ज्योतीला थोडा वेळ एकटं बोलवायला पाठवलं गेलं। दोघंही समोरासमोर बसले। सुरुवातीला नेहमीसारख्या गप्पा सुरू झाल्या, शिक्षण, आवडी निवडी, भविष्य। पण ज्योतीच्या चेहऱ्यावर एक गंभीरपणा होता जो आदित्यच्या लक्षात येत होता। काही वेळ शांतता होती आणि मग अचानक ज्योतीने एक प्रश्न विचारला, असा प्रश्न ज्यामुळे काही सेकंदासाठी सगळंच थांबल्यासारखं झालं। आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं। बाहेर बसलेल्या लोकांनाही वातावरणात काहीतरी बदल जाणवू लागला। ज्योती शांत आवाजात म्हणाली, मला लग्नासाठी तुमचा होकार द्यायला हरकत नाही, पण त्याआधी मला तुमचा पूर्ण हेल्थ रिपोर्ट पाहायचा आहे आणि माझाही रिपोर्ट मी तुम्हाला दाखवेन। हे शब्द ऐकताच बाहेर बसलेले नातेवाईक उठून उभे राहिले। काही क्षणात घरातील वातावरण बदललं। ज्योतीच्या आईच्या हातातील कप थरथरू लागला। कुणालाच विश्वास बसत नव्हता की एका मुलीने असा प्रश्न विचारलाय। आदित्यचे वडील संतापाने लाल झाले। त्यांनी मोठ्या आवाजात विचारलं, आमचा मुलगा काय रोगी वाटतो का तुम्हाला? त्यांच्या आवाजात इतका राग होता की घरात शांतता पसरली। काही नातेवाईक कुजबुजू लागले। कोणी म्हणाले, ही मुलगी जरा जास्तच शिकलेली दिसते। एका काकूंनी तर थेट ज्योतीच्या आईला सुनावलं, आजकाल मुलींना खूपच माज आलाय। वातावरण पूर्णपणे तापलं होतं। काही लोक उठून बाहेर जाऊ लागले। ज्योतीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर घाम दिसत होता। त्यांना वाटत होतं की हे नातं तुटणार, पण त्या सगळ्या गोंधळात ज्योती मात्र शांत बसली होती। तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती। ती फक्त एकच गोष्ट शोधत होती, सत्य। तिच्या मनात प्रियाचा रडणारा चेहरा सतत फिरत होता। आदित्य काही वेळ शांत बसून होता। सगळ्यांना वाटलं तोही रागाने उठून जाईल, पण अचानक त्याने खोल श्वास घेतला आणि जे बोलला ते ऐकून सगळेच थबकले। तो म्हणाला, ज्योती चुकीचं काहीच बोलली नाही। हे ऐकताच सगळे त्याच्याकडे पाहू लागले। त्याने पुढे सांगितलं, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असते। जर आपण एकमेकांसोबत आयुष्य घालवणार असू तर आरोग्याबद्दल सत्य माहीत असणं चुकीचं नाही। त्याच्या वडिलांनीही काही क्षण शब्द त्यांनाही सुचले नाहीत। आदित्य शांतपणे म्हणाला, आपण कुंडली पाहतो, पैसा पाहतो, घर पाहतो, पण ज्याच्यासोबत आयुष्य जगायचं त्याच्या आरोग्याबद्दल का बोलत नाही? घरात पुन्हा एकदा शांतता बसरली। ज्योतीच्या डोळ्यात हलकंच पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिचा विचार समजून घेत होता। आदित्यने लगेच मेडिकल तपासणीसाठी होकार दिला। त्याने स्वतःच म्हटलं, जर नातं विश्वासावर उभं राहायचं असेल तर सुरुवात ही सत्यापासूनच व्हायला हवी। काही दिवसांनी दोघांचे रिपोर्ट आले। दोघेही पूर्णपणे निरोगी होते। कुठलाही गंभीर आजार नव्हता, कुठलंच व्यसन नव्हतं। ज्योतीच्या चेहऱ्यावर त्या दिवशी पहिल्यांदाच खरं समाधान दिसलं। हळूहळू गोष्ट गावभर पसरली। सुरुवातीला ज्यांनी ज्योतीला चुकीचं म्हटलं होतं तेच लोक आता तिचं कौतुक करू लागले। अनेक मुलींना तिच्यात स्वतःचा आवाज दिसू लागला। समाजात पहिल्यांदाच कुणीतरी उघडपणे आरोग्याबद्दल बोलण्याचं धाडस केलं। सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली। काही लोक म्हणाले, ही मुलगी खरोखर खूप पुढचा विचार करते।
सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणाले ही मुलगी खूप पुढचा विचार करते, तर काहींनी म्हटलं लग्नाआधी अशी तपासणी आवश्यकच असायला हवी. अनेक डॉक्टरांनी सुद्धा या विचारांचे समर्थन केलं. प्रियाने जे दुःख सहन केलं होतं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीच्या वाट्याला येऊ नये हीच ज्योतीची इच्छा होती आणि त्या एका प्रश्नामुळे हजारो लोकांच्या विचारसरणीत बदल घडू लागला. काही महिन्यांनी ज्योती आणि आदित्यचं लग्न मोठ्या आनंदात पार पडलं, पण त्या लग्नात लोकांना फक्त श्रीमंती दिसली नाही तर दिसला विश्वास, प्रामाणिकपणा आणि एक नवीन विचार. आजही त्या गावात ही गोष्ट सांगितली जाते. लोक म्हणतात त्या दिवशी एका मुलीने फक्त प्रश्न विचारला होता, तर समाजाला आरसा दाखवला होता. आणि खरंच कधी कधी एक छोटासा प्रश्न ही आयुष्य बदलून टाकतो.